नमस्कार, पृथ्वीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर पॉझिटिव्ह थिंकिंगने आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर आज आता संध्याकाळचे 5 वाजलेले आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर मुलं पण आता शाळेतून आलेत आणि आज संध्याकाळचं जे काही रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर दिवसभर पाऊस चालू होता, त्यानंतर आता बघा शेतात ना खूप छान वातावरण झालं आहे. पाऊस उघडला आहे आत्ताच आणि बाहेर मस्त असं वातावरण झालं आहे. इकडं आम्ही कांद्याचं रोप टाकले, ते पण उगवून आलेलं आहे. आणि मलाच करायची होती आळूवडी, तर त्यासाठी मी ते आळूचे पानं घ्यायला आले होते, पण भरपूर चिखल होता. तर पावसाचं पाणी अजून पण पानावरती तसंच आहे आणि विहिरीचं पाणी भरपूर वरती आलं आहे. तर पानं वगैरे मी काढले कसे तरी आणि नंतर आता घरी चालले. तर घराजवळच होते, तर अगोदर आळूवडी बनवून घेते आणि नंतर कुकर पण लावून घेते, कारण माझं स्वयंपाकाची वेळ ना लवकरच असते, कारण मुलांना पण जेवायला द्यायचं असतं. प्रत्युषला पण डाळ भात खाऊ घालायचा असतो आणि मग वडी वगैरे करायचं असेल तर टाईम लागतो. तर मीही आत्तासाठी आणि उद्याच्या टिफिनसाठी पण बनवून ठेवत होते. तर मग टिफिनची तयारी ना मी आदल्या दिवशीच करून ठेवत असते, कारण मग सकाळी गडबड नाही होत. कधी कधी उठायला पण उशीर होतो, मग सर्वच घाई होत असते आणि मुलींना पण रेडी करायचं असतं. तर अगोदर इथं बेसन पीठ घेतलं, त्यात लसूण, हिरवी मिरची, मीठ वाटून टाकलेलं आणि मस्त मिक्स केलं. त्यानंतर आळूवडी पण बनवून घेतली आणि मुलींचं इथं चाललं होतं प्रत्युषला उठवायचं काम. त्यानंतर कुकर पण लावून घेतला होता डाळ भाताचा आणि वडी पण रेडी करून ठेवली होती. म्हटलं डाळ भात अगोदर करून घेऊ आणि नंतर मी वडी शिजायला ठेवली. तेवढी पण छान अशी इंडक्शनवरती शिजायला ठेवलेली. तर त्यानंतर मी प्रत्युषला खाऊ करायला बस घेतलं. तू लिहिला होता ना बाबूडी. बरोबर, मी घेते, थांब, बाळाला खाऊ करून देते आणि मग तुझं घेते. याच्यात काजू, बदाम आणि खारीक घेतली आहे, तर आता हे मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी काजू, बदाम आणि खारीक आणि त्यात दूध ॲड करून मस्त प्युरी बनवली आहे बाळासाठी. आणि त्यानंतर फ्रेश झाली आहे कपडे वगैरे चेंज करून आणि त्यानंतर दिवाबत्तीची वेळ झाली. दिवा वगैरे लावून घेतला. अगोदर मुली आईंसोबत शुभम करते वगैरे म्हणत असतात. तर प्राप्तीचा अभ्यास चालू होता, तर ती नाही आलेली. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर माझी इथे चपात्या बनवायचं चालू होतं आणि चपात्या पण बनवून घेतल्या. तवा जास्त तापला होता, त्यामुळे थोडीशी करपली पण. आणि मी एका हातात मोबाईल घेतला आहे आणि एका हाताने ते चपाती बनवते, त्यामुळे थोडंसं करपली चपाती. तर असो. त्यानंतर चपाती वगैरे झाल्यानंतर माझ्या किचनची अवस्था खूप बेकार असते, तरी पण मी अगोदर 2 वेळा भांडे घासले होते आणि आता या असं तरी झालं आहे. मग हे सर्व बाकीचे भांडी घासून सर्व किचन साफ करून घेतलं आणि त्यानंतर माझी आळूवडी पण तळायची राहिली होती, तर अगोदर बनवून वगैरे घेतलेली. आणि मग भांडे वगैरे झाल्यानंतर आळूवडी पण तळायला घेतली. तर काही जे होत्या वड्या काही टिफिनसाठी ठेवल्या आणि काही आत्ता संध्याकाळी तळून घेतल्यात आमच्या सर्वांना जेवणासाठी. तर इथे मस्त आळूवडी आता थंड झाली होती, तर म्हटलं कट करून घेऊन तळून घ्यावीत. तर मी इथे 2 वड्या ना फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण मग सकाळची पण तयारी होऊन जाते. सकाळी मला फक्त चपाती आणि मग वडी तळून घेतली का टिफिनचे रेडी झाला. तर तेल तापायला ठेवलं होतं मस्त. मग वडी वगैरे तळून घेतल्यानंतर मग पुन्हा बाकीचं हे थोडंसं किचनचं खराब झालेलं आवरून घेतलं. आणि इकडे भात, डाळ आणि वडी पण आणि चपाती पण झालेली होती. आणि मग शेवटी राहतं माझं दूध तापवायचं, तर दूध एकदा ठेवून दिलं नाही इंडक्शनवरती, तर जेवण वगैरे झाल्यानंतर ते बंद करते. तोपर्यंत सर्व मस्त असं उकळून घेते आणि त्यानंतर प्राप्तीचं काहीतरी स्कूलमध्ये चालू. कोणते टीचर येते? काय द्यायचं तुला ते बाळा? काहीतरी आहे कॅलेंडरमध्ये बघावं लागेल. काय प्रत्युष आला? काय छोटा प्रत्युष?
हा छोटा प्रत्युष आला काय? प्रत्युष असं मला पकडून उभं राहतो ना. ए ताप कोणाला आला? ताप आणि काढा कोणाला प्यायचा आहे? उठा मग उठा. छोटा प्रत्युष कोण आहे? काढा चालू आहे. काय होतंय? इथे ना मी डाळिंबाच्या सालीचा काढा बनवते, कारण प्रेशरला खोकला येतो त्यासाठी. तर 1 ग्लास पाणी घेतले आणि त्यातले एक निम्म आटवून घेतले ते, कारण जास्त वेळ उकळून घ्यायचं आहे आणि एकदम त्याचा रस उतरला पाहिजे. आणि हां घे. थंड करून, पूर्ण थंड नको करू. घे तसं गरम गरम. तुला नाही येत ना पण खोकला? विषूला येतो ना. पी ना. विषू थंड होऊ द्या थोडासा. ताप गेला का तुझा? नाही गेला? सांडू नको. बस आता बस. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.